राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन वेगवेगळ्या मार्गाने चाललेली दोन्ही भावंड आता पुन्हा एकाच वाटेवर येणार का? शिवसेना आणि मनसे पुन्हा एकत्र येणार का? आजच्या या व्हिडिओत आपण बघणार आहोत या दोघांच्या अलीकडील भेटी, त्यामागचं राजकारण आणि भवितव्यातील संभाव्य युती. नमस्कार, न्यूज मराठी 24/7 या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. सर्वात प्रथम आपण बघूया ठाकरे बंधूंचा इतिहास. शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात एक वेगळीच ओळख निर्माण केली. त्यांच्या प्रभावामुळेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही मोठे झाले. राज ठाकरे यांना सुरुवातीला शिवसेनेत मोठी भूमिका मिळेल असं वाटत होतं, पण 2006 मध्ये मतभेद झाले आणि राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत महाराष्ट्र निर्माण सेनेची स्थापना केली. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात एक मोठा राजकीय भूचाल झाला. दोघेही एकमेकांविरोधात निवडणुकांमध्ये उभे राहिले. राज ठाकरे यांच्या मनसेने मुंबईत आणि ठाण्यात जोरदार ताकद दाखवली. तशीच विधानसभेवरही त्यांनी चांगल्या प्रकारे कामगिरी करून दाखवली. पण आता वेळ बदलते. राजकीय विरोधात असलेल्या या दोघा बंधूंना गेल्या काही महिन्यांमध्ये एकत्र पाहिले जाते. डिसेंबर 2024 मध्ये राज ठाकरे यांच्या भाचीच्या लग्नामध्ये उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे उपस्थित होते. त्या कार्यक्रमात दोघांनी हातमिळवणी केली, फोटो काढले आणि चर्चेला उधाण आलं. त्यानंतर मार्च 2025 मध्ये गुढीपाडव्यानिमित्ताने मुंबईत एका कार्यक्रमात दोघे पुन्हा एकत्र आले आणि अलीकडेच एप्रिल 2025 मध्ये एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या लग्नात दोघं पुन्हा एकत्र हसत खेळत संवाद करताना दिसले. हे फक्त कौटुंबिक सोहळे आहेत की या भेटींच्या मागे काहीतरी मोठं राजकारण आहे? राज ठाकरे यावर राजकीय विश्लेषण आणि संभाव्य युती जर बघितले तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र आले तर महाराष्ट्रात एक नवा राजकीय समीकरण तयार होईल. एकीकडे भाजपचा मोठा गड आणि दुसरीकडे उद्धव आणि राज यांची एकत्रित ताकद. दोघेही एकत्र आले तर मराठी मतदार पुन्हा एकत्र येऊ शकतो. विशेषतः मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, कोकण या भागामध्ये मनसे आणि शिवसेनेचे एकत्र येणं म्हणजे भाजपसाठी धोक्याची घंटा. राज ठाकरे यांचं भाषण कौशल्य आणि उद्धव ठाकरे यांची संघटना याची जर युती झाली तर ती अनेक जागावर निर्णय. या सर्व घडामोडीवरती जनतेची तीव्र प्रतिक्रिया येत आहे. सोशल मीडियावरती #ठाकरे ब्रदर्स आणि मराठी एकत्र ट्रेंड करत आहेत. काही लोक म्हणतात की हे खूप उशिरा झाले, तर काही जण म्हणतात की हीच योग्य वेळ आहे एकत्र येऊन बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यात. यावर भविष्याची शक्यता आणि राजकीय घडामोडी जर बघितल्या तर शिवसेना, उद्धव गट आणि मनसे यांच्यात अघोषित चर्चा सुरू असल्याचंही बोललं जात आहे. असे संकेत आहे की आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काही जागांवरती दोघेही युतीचा विचार करत आहेत. जर युती झाली तर भाजपला अनेक ठिकाणी जबरदस्त टक्कर मिळू शकते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे बंधू यांची ही युती भाजपाविरोधात एक सशक्त आघाडी ठरू शकते. ठाकरे बंधूंच्या या जवळकीने महाराष्ट्रात एक नवा राजकीय वळण दिसते. राज आणि उद्धव यांची युती केवळ एक बातमी नाही, तर ती एक आशा आहे मराठी अस्मितेची, एकतेची आणि एका नव्या पर्वाची. यावर तुमचं काय मत आहे? ठाकरे बंधूंनी एकत्र यावं का? कमेंटमध्ये जरूर कळवा आणि अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7.